नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर 21 डेजचं जे स्टडी चॅलेंज आपण सुरू केलेलं, तर त्यामधील पहिलं स्टडी चॅलेंज जे आहे, आय होप तुम्ही सर्वांनी पूर्ण केलेलं असेल। जे कोणी फॉलो करत होते त्यांना निश्चितपणे कमेंटमध्ये सांगा की आम्ही ते टार्गेट जे आहे ते पूर्ण केलेलं आहे। आणि हे आता आपलं दुसरं चॅलेंज आहे 21 डेजसाठीचा, ठीक आहे। तर हे चॅलेंज आहे हे कंबाईनच्या प्रिलियमसाठी आहे, लक्षात ठेवायचं आहे। जी 2024 मध्ये कंबाईनची प्रिलियम होईल त्याच्यासाठी हे चॅलेंज राहील। हे दुसरं टार्गेट तुमचं चॅलेंज राहील 21 डेजसाठी। ज्यांनी कोणी पहिलं चॅलेंज पूर्ण केलेलं असेल त्यांनी नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। पण ज्यांनी अजून पहिलं चॅलेंज पूर्ण केलेलं नसेल तर त्यांनी आधी पहिलं ते चॅलेंज पूर्ण करा, त्याच्यानंतर मग दुसऱ्या चॅलेंजकडे तुम्ही यायचं आहे, ठीक आहे। तर त्याचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपल्या चॅनलवरती तुम्ही डायरेक्टली सर्च करू शकता, ठीक आहे। तर निश्चितपणे तुम्ही हे चॅलेंज जे आहे ते सगळे मनापासून फॉलो करायचे आहेत सर्वांनी। ज्यांना कोणाला प्रॉपरली कसा अभ्यास करायचा किंवा कोणते चॅप्टर्स क्लिअर करायचे हे जर समजत नसेल तर त्यासाठी आपण हे 21 डेजचे चॅलेंज सिरीज आहे ते तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। आता ज्यांनी पहिलं चॅलेंज पूर्ण केलेलं असेल त्यांना सवय लागलेली असेल की कशा पद्धतीने आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला क्लिअर करायच्या आहेत। ओके, त्यांच्या शरीराला एकदा सवय लागली की ऑटोमॅटिकली तुम्ही आता दुसऱ्या टार्गेटवरती तुम्ही शिफ्ट होऊ शकता। आणि आय होप तुम्ही ते पहिलं टार्गेट संपवलेलं असेल। तर पहिलं टार्गेट जर तुम्ही संपवलेलं असेल तर तुमचा 20% अभ्यासक्रम जो आहे तो कंबाईनच्या प्रिलियमचा तुम्ही चांगल्या पद्धतीने क्लिअर केलेला असेल, ठीक आहे। तर आता दुसरं चॅलेंज आपल्याला बघायचं आहे। तर यासाठी काही नियम आहेत, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे। तर हे दुसरं चॅलेंज कधीपर्यंत चालेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिलं चॅलेंज जे आपलं चालू होतं ते सुरू होतं आपलं 30 मार्च पासून ते 20 एप्रिल पर्यंत तुम्हाला आपण पहिलं चॅलेंज जे होतं ते दिलेलं होतं। 30 मार्च पासून 20 एप्रिल पर्यंत हे पहिलं चॅलेंज तुम्हाला पूर्ण करायचं होतं। 21 डेज साठीचं हे चॅलेंज होतं। तर हे आपलं आता कंप्लीट झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या चॅलेंजकडे वळतोय जे की चालू होईल 21 एप्रिल पासून 11 मे पर्यंत हे सुरू राहील। 21 एप्रिल ते 11 मे पर्यंत जे काही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला 21 दिवसामध्ये त्या पूर्ण करायच्या आहेत, ठीक आहे। 21 एप्रिल ते 11 मे पर्यंत हे तुमचं दुसरं चॅलेंज आहे ते सुरू राहणार आहे। तर नक्कीच आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि सारखा रिपीटेडली बघा की तुम्हाला कुठला सिलेबस जो आहे तो क्लिअर करायचा आहे, तुमचं टाइम टेबल कशा पद्धतीने असलं पाहिजे आणि तुम्ही रेफरन्स पुस्तकं कुठले वापरायचे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, ठीक आहे। तर आता सुरुवात करूया। हे कधीपर्यंत संपवायचं तुम्हाला 11 मे तारीख लक्षात ठेवा, 11 मे पर्यंत संपवायचं आहे आणि चालू होणार आहे 21 एप्रिल पासून हे चालू होईल। दुसरं स्टडी चॅलेंज असेल 21 डेजसाठी। सवय लावून घ्या, सवय लावल्याशिवाय तुमचा प्रिलियमचा अभ्यासक्रम अजिबात क्लिअर होणार नाही, लक्षात घ्या, सवय लावून घ्या। आता यासाठीचे काही नियम तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला काय करायचं आहे। पहिली गोष्ट म्हणजे दररोज तुम्हाला 8 तासांचं शेड्यूल जे आहे ते ठेवायचंच आहे। कमीत कमी 8 तास अभ्यास हा तुमचा इथून पुढे व्हायलाच पाहिजे। कसल्याही परिस्थितीमध्ये 8 तास अभ्यास हा तुमचा व्हायलाच पाहिजे, ठीक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे 8 तासाचं तुम्हाला नियोजन जे आहे ते करायचं आहे। 8 तासाचं नियोजन म्हणजे टाइम टेबल जे आहे, वेळापत्रक जे आहे हे तुम्हाला बनवायचं आहे। तर ह्या सुद्धा सेशनच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलं की कशा पद्धतीने तुमचं टाइम टेबल असलं पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक विषयाची सांगितलेली पुस्तकं तुमच्याकडे असणं गरजेची आहेत आणि तीच पुस्तकं तुम्हाला करायची आहेत। आता मी याच्यामध्ये रिकमेंड केलेलं आहे की प्रत्येक विषयाचं ॲटलिस्ट एक तरी पुस्तक तुम्ही चांगल्या पद्धतीने करा। त्या हिशोबानेच आपण हे नियोजन जे आहे ते बनवतोय। म्हणजे हे आपण कशा पद्धतीने नियोजन बनवलेलं होतं की अजून समजा एक्झाम आपली जी आहे ती समजा जर लवकर झाली एक्झाम, ठीक आहे, जर एक्झाम लवकर झाली 16 जून नंतरच एक्झाम होणार आहे, पण जर झाली तर ॲटलिस्ट एक 80 ते 90 दिवसामध्ये आपलं ॲटलिस्ट एक तरी पुस्तक त्या विषयाचं परफेक्टली व्हावं अशी एक अपेक्षा आहे। त्याच्यामुळे मी एक पुस्तक याच्यामध्ये केलेलं आहे। जर तुमच्याकडे वेळ असेल तर त्याच्यासाठी तुम्ही अल्टरनेटिव्ह सुद्धा एखादं पुस्तक तुम्ही वापरू शकता, ठीक आहे। पुढची गोष्ट आहे की प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल, कारण परीक्षेमध्ये सगळे प्रश्न तुम्हाला एकत्रितच मिळतात। मग ते हिस्ट्रीचे असू दे, जिओग्राफीचे असू दे, पॉलिटीचे असू दे, इकोचे असू दे, सायन्सचे असू दे, मॅथ्स रिजनिंगचे असू देत, सगळ्या विषयांचे सगळे प्रश्न तुम्हाला एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये मिळतात। त्याच्यामुळे आपल्या 21 डेज चॅलेंजमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक विषयाचा अभ्यास करणं हे गरजेचं आहे आणि 8 तासाचं शेड्यूल सुद्धा आपण त्याच पद्धतीने तुम्हाला आखून देणार आहोत। त्याच्यामुळे ते तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे। प्रत्येक दिवशी तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास कंपल्सरी करायचा आहे। ह्याला कुठलाही ह्याला ऑप्शनला अजिबात टाकू नका। चालू घडामोडीचा रोज 1 तास तुम्हाला अभ्यास जो आहे तो करायचाच आहे। प्रत्येक दिवशी तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास तुम्हाला करायचाच आहे। करायचा म्हणजे करायचाच आहे, ह्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही। गणित बुद्धिमत्ता आणि जर तुमचं मेनसाठी जर इंग्रजी वीक असेल, आता आपण प्रिलियमच्या साठी हे टार्गेट ठेवतोय, अजून मेनचं टार्गेट आपण बनवलेलं नाहीत, पण जर गणित बुद्धिमत्ता आणि जर इंग्रजी तुमचं वीक असेल, लक्षात ठेवा, तर तुमच्या कंबाईनच्या पोस्ट मिळण्यामध्ये तुम्हाला फार मोठ्या डिफिकल्टीज येणार आहेत। त्याच्यामुळे गणित बुद्धिमत्ताला अजिबात इग्नोर करून चालणार नाही, रोज करायचं म्हणजे करायचंच आहे।
प्रत्येक दिवशी आयोगाचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. आता आयोगाचे प्रश्न कसे सोडवणार, जे तुम्हाला मी टॉपिक सांगतोय त्या टॉपिकवरचेच तुम्हाला प्रत्येक दिवशी आयोगाचे प्रश्न सोडवून बघायचे आहेत. प्रत्येक दिवशी दिवसभरामध्ये जे काही तुम्ही वाचलेलं असेल त्यासाठी तुम्हाला उजळणी देखील करायची आहे. ठीक आहे, तर हे काही नियम आहेत आपले हे 21 डे चॅलेंज फॉलो करण्यासाठी. ज्यांनी कोणी फॉलो केले असेल त्यांना हे सिस्टीम माहितीच असतील, पण जर तुम्ही नवीन असाल तुम्हाला फॉलो करायचं आहे तर सगळ्या गोष्टी एकदा ह्या बघून घ्या. ठीक आहे, आता संदर्भ पुस्तकं बघा कुठले वापरायचे आहेत. अर्थशास्त्रासाठी कोळंबेंचं संदर्भ पुस्तक वापरा आणि किंवा देसलेंचा भाग 1. तुम्ही जे काही तो वापरत असेल याच्या आधी त्याच पुस्तकाशी तुम्ही स्टिक राहा, पण मी जे हायलाइट केलेले आहेत पुस्तकं ते जरी तुम्ही वापरली तरी सुद्धा चालेल. अर्थशास्त्रासाठी कोळंबे किंवा देसलेंचा भाग 1. तुमच्याकडे जर वेळ असेल, तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी चांगली असेल तर तुम्ही एखादे अल्टरनेटिव्ह ठेवू शकताय. ठीक आहे, तर अर्थशास्त्रासाठी कोळंबे किंवा देसलेंचा भाग 1. सामान्य विज्ञानासाठी सचिन भस्के किंवा मग लुसेंटचं तर वापरावंच लागेल तुम्हाला, त्याला दुसरा अल्टरनेटिव्ह नाही कुठला. सचिन भस्के आणि लुसेंट सिंपल पुस्तक आहेत, एकदम साधी लँग्वेज आहे. हे तुम्ही दोन्ही मिक्सअप करून वाचू शकता, जास्त काही वेळ लागणार नाही तुम्हाला. राज्यशास्त्रासाठी कोळंबे, पंचायत राजसाठी किशोर लवटे. भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी कोळंबे, भारताच्या भूगोलासाठी कोळंबे. ठीक आहे, महाराष्ट्राच्या भूगोलासाठी जर सौदी वापरत असेल सौदींचंच वापरा, जर अल्टरनेटिव्ह तुम्हाला वापरायचं असेल तर कोळंबेचं वापरू शकता. बरं, याला देखील एक अल्टरनेटिव्ह आहे दीपस्तंभचं. जर तुम्ही ते वापरत असाल तर त्या एकाच पुस्तकाशी तुम्ही स्टिक राहा, जे तुम्ही पुस्तक ठरवले त्याच पुस्तकाशी स्टिक राहा. ठीक आहे, भारताच्या भूगोलासाठी कोळंबे. इतिहासासाठी आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन यांचं पुस्तक वापरा. महाराष्ट्राच्या इतिहासासाठी अनिल कठारे आणि गाठाळे यांचं मिक्स करून तुम्हाला वापरावं लागेल. ठीक आहे, गणित बुद्धिमत्तासाठी सचिन ढवळेचं एकच पुस्तक वापरा. चालू घडामोडीसाठी आपले एमपीएससी टाइमचे पीडीएफ बॅच जे आहे ते लवकरच लॉन्च करेन, त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण जीके टुडेच्या एका वर्षभराच्या पीडीएफ ॲट अ टाइम तुम्हाला उपलब्ध करून देईन त्या बॅचमध्ये. त्या पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून ते वाचायला सुरुवात करू शकताय. सिम्प्लिफाईडचं चालू घडामोडीचं पुस्तक आणि परिक्रमाचं मॅगझिन, हे जे तुम्हाला सोर्सेस सांगितले आहेत हे सोर्सेस तुम्हाला वापरायचे आहेत. ह्याच्या बाहेर अजिबात जास्त सोर्सेस वापरू नका, काही गरज नाही, कारण त्याच्या उजळणी सुद्धा तुमच्या पडणार नाहीत. त्याच्यामुळे सांगितलेल्या सोर्सेसशी तुम्ही स्टिक राहा. जे ब्ल्यू मध्ये हायलाइट केलेलं ते जरी पुस्तक तुम्ही केलं तरी सुद्धा चालू शकेल, मात्र त्याच्या सारखे रिव्हिजन तुमच्या व्हायला पाहिजेत. ठीक आहे, सतत जर सारखे रिव्हिजन केल्या तर बेस्ट तुमचं काम होऊन जाणार आहे, म्हणजे तिथे तुमच्या पर्यायामध्ये जो गोंधळ होतो तो गोंधळ उडणार नाही. ठीक आहे, मात्र त्या पुस्तकाची कमीत कमी 2 ते 3 वेळा तुमची रिडिंग जे आहे ते व्हायला पाहिजे. आणि रिडिंग कशी करायची, कारण सगळेच पुस्तक एकदम संपणार नाही, त्यासाठीच हे 21 डेचं चॅलेंज आहे तुमच्यासाठी, लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यामुळे मनापासून सर्वांनी फॉलो करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता टाइम टेबल तुमचं कसं असलं पाहिजे, तर मॉर्निंगला 8 वाजता तुमचं सेशन जे आहे ते चालू होईल. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये फ्लिप करू शकता, पण दिवसभरामध्ये 8 तासाचं शेड्यूल तुमचं बसलं पाहिजे. तर मॉर्निंगला 8 ते 9 सामान्य विज्ञान तुम्हाला विषय करायचा आहे. ठीक आहे, मॉर्निंगला 8 ते 9 सामान्य विज्ञानचा विषय तुम्हाला इथं करायचा आहे. नंतर 9:30 ते 10:30 इकॉनॉमिक्स तुम्हाला इथे घ्यायचं आहे. ठीक आहे, मॉर्निंगलाच घ्यायचं आहे. 9:30 ते 10:30 इकॉनॉमिक्स तुम्हाला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग पुन्हा इथे गॅप घ्या थोडा. आता इथं बघा, इथं मी अर्धा तासाचा इथं गॅप ठेवलेला आहे तुम्हाला. ठीक आहे, इथं नंतर 15 मिनिटाचा गॅप राहील. त्याच्यानंतर 10:45 पासून ते 11:45 पर्यंत इथं जॉग्राफी तुमचं चालू होईल, म्हणजे भूगोल इथं तुम्हाला घ्यायचं आहे. ठीक आहे, म्हणजे ते 3 विषय तुमचे क्लिअर झाले. नंतर इथं बघा 11:45 ते 1 पर्यंत मग ह्याच्यामध्ये तुम्ही जेवण वगैरे रेस्ट जी तुम्हाला काय घ्यायची आहे ती तुम्ही इथं घेऊ शकता. नंतर बघा मॅथ्स अँड रिझनिंग तुम्हाला घ्यायचं आहे 1 ते 2. नंतर करंट अफेअर्स तुम्हाला करायचं आहे 2 ते 3 पर्यंत. नंतर 3 ते 5 पर्यंत तुम्ही इथे रेस्ट घेऊ शकता. ठीक आहे, रेस्ट इथे घेऊ शकता 3 ते 5 पर्यंत. नंतर पॉलिटी घ्यायचं आहे 5 ते 6. ठीक आहे, पुन्हा इथं अर्ध्या तासाचा गॅप ठेवलाय. त्याच्यानंतर मग हिस्ट्री घ्यायच्या 6:30 ते 7:30 पर्यंत हिस्ट्रीचा इथं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 7:30 ते 9 पर्यंत इथं रेस्ट घ्या, इथं जेवण वगैरे सगळं काय असेल ते तुमचं इथं करून घ्यायचं आहे. नंतर पुन्हा 9 ते 10 पर्यंत तुम्हाला PYQ करायचे आहेत. ठीक आहे, PYQ करायचे आहेत. आणि नंतर 10:30 इथं पुन्हा अर्धा तासाचा गॅप दिलाय. पुन्हा इथं 10:30 पासून 11 पर्यंत काय करायचं तुम्हाला, जे काही तुम्ही आज दिवसभरामध्ये केलेलं आहे त्याची एकदा ओव्हरलुक करा किंवा एकदा रिव्हिजन पटकन तुम्ही करून घेऊ शकता. ओके, तर हे अशा प्रकारचं तुमचं शेड्यूल जे आहे हे तुमचं असलं पाहिजे. आणि ह्या शेड्यूलनुसार तुम्ही अभ्यास केला तर चांगलं राहील. किंवा तुम्ही याच्यामध्ये विषय जे असतील जे तुम्हाला अवघड वाटत असेल, एकदमच फार अवघड वाटते, तर ते तुम्ही मॉर्निंगला घ्या. कोणाचं जर सायन्स चांगलं असेल तर त्याच्या ऐवजी तुम्ही तिथं इकॉनॉमिक्स जर तुम्हाला अवघड वाटते तर तो तुम्ही आधी घेऊ शकता. ठीक आहे, पण मॉर्निंगचा जो सेशन असतो हा अजिबात मिस करू नका. इथे जे हार्ड विषय आहेत ते तुम्ही इथं मॅक्झिमम करायचे, चांगल्या पद्धतीने करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं टाइम टेबल जे आहे ते दिवसभराचं तुमचं असलं पाहिजे. ठीक आहे, तर हे झालं टाइम टेबलचं. त्याच्यानंतर आता कोणते चॅप्टर सिलेबस तुम्हाला क्लिअर करायचं आहे ह्या 21 डेज मध्ये. ओके, तर यासाठी आधुनिक भारताचा इतिहास, पहिल्या इतिहास या विषयाबद्दल बघूया. आधुनिक भारताचा इतिहास समाधान महाजन यांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं, तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. 2 चॅप्टर क्लिअर करायचे आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक बदल नावाचा आणि सामाजिक आणि आर्थिक जागृती हे 2 चॅप्टर्स तुम्हाला
या आधुनिक भारताचा इतिहास या चॅप्टर ह्या समाधान महाजन यांच्या पुस्तकामधले हे 2 चॅप्टर तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक बदल, सामाजिक आणि आर्थिक जागृती. त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये मग अनिल कठारे आणि गाठाळ, ठीक आहे, ही 2 पुस्तकं वापरायची आहेत आणि ही दोन्ही पुस्तकं पॅरलली वापरा, म्हणजे जास्त काही मोठा डिफरन्स पडणार नाही, म्हणजे तुमचे दोन्ही सुद्धा वाचल्यासारखं तुम्हाला होऊन जाईल, म्हणजे एक रिलीफ तुम्हाला मिळून जाणार आहे. तर त्याच्यामध्ये 2 चॅप्टर्स करायचे आहेत. एक म्हणजे महाराष्ट्रातील वसाहतवादी राजवटीस प्रारंभीचा प्रतिकार आणि महाराष्ट्रातील सामाजिक चळवळी, हे 2 चॅप्टर जे आहेत ह्या महाराष्ट्राचे इतिहास या विषयातले हे तुम्ही व्यवस्थितरित्या करून घ्या. तर अशा पद्धतीने एकूण 4 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत 21 दिवसामध्ये, ठीक आहे. रीडिंग स्पीड व्यवस्थित ठेवा, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, आरामामध्ये हे होऊन जातं. आणि चांगल्या पद्धतीने जर नोट्स तुम्हाला जर बनवता येत नसतील तर ऍटलिस्ट चांगल्या पद्धतीने हायलाईट करा त्या पुस्तकांना, ठीक आहे. पुस्तकांना व्यवस्थित हायलाईट करा, असा गोल करा, किंवा तिथं IMP वाटते तर IMP लिहा, VIMP वाटते तर VIMP लिहा, पण तिथं नजर पडली की आपल्याला कळलं पाहिजे की याच्यामध्ये एक्झॅक्टली काय जे आहे ते महत्वाचं आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे इतिहासाचं तुमचं टार्गेट आहे, हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे भूगोल. भूगोलामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलासाठी सौदी जर वापरत असाल तर सौदींचंच वापरा, जर कोळंबे वापरत असाल तर कोळंबेचंच वापरा, किंवा ह्याला अजून एक अल्टरनेटिव्ह आहे दीपस्तंभचं, तर ते वापरत असाल तर तेच वापरा, ठीक आहे. मात्र कुठलंही एकच वापरा, जास्त याच्यामध्ये गोंधळ अजिबात करून घेऊ नका, ओके. तर याच्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची मृदा प्रणाली आणि महाराष्ट्राची लोकसंख्या हे 2 चॅप्टर्स क्लिअर करायचे आहेत. महाराष्ट्राची मृदा प्रणाली, महाराष्ट्राची लोकसंख्या, ठीक आहे. नंतर भारताच्या भूगोलासाठी सुद्धा सेम, भारताची मृदा प्रणाली आणि भारताची लोकसंख्या हे 2 चॅप्टर्स तुम्हाला क्लिअर करायचे आहेत. आणि जगाच्या भूगोलासाठी सौदींचं पुस्तक वापरा, आणि याच्यामधून भूरूपे नावाचा जो चॅप्टर आहे हा इथं तुम्ही पूर्ण करून घ्या, कारण कंबाईनमध्ये भूरूपेवर देखील प्रश्न जास्त विचारता येईल, त्याच्यामुळे हा भूरूपे देखील जगाच्या भूगोल एकदम सगळे करायचे नाहीत, आपल्याला 4-5 मोजके चॅप्टर याच्यामध्ये करायचे आहेत कंबाईनसाठी. तर इथं भूरूपे नावाचं चॅप्टर तुम्ही चांगल्या पद्धतीने करून घ्या. तर हे झालं भूगोलाचं तुमचं टार्गेट, जे की 21 दिवसामध्ये तुम्हाला पूर्ण करायचं आहे, ठीक आहे. ॲज अ चॅलेंज म्हणून तुम्ही याला ऍक्सेप्ट करा आणि पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करा. त्याच्यानंतर राज्यशास्त्र आणि पंचायत राज. राज्यशास्त्रासाठी कोळंबेंचं पुस्तक वापरलं तरी सुद्धा चालेल, जर तुम्ही लक्ष्मीकांत वापरत असाल तर लक्ष्मीकांतच वापरा, पण कुठल्याही एका पुस्तकाची स्टिक राहा. तर राज्यशास्त्रामध्ये काय संपवायचं आहे? मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, मूलभूत कर्तव्ये, घटना दुरुस्ती, भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, भारताचा महान्यायवादी, राज्याचा महाधिवक्ता, असे हे चॅप्टर्स आहेत, ओके. सर बघा किती चॅप्टर्स आहेत, 1 2 3 4 5 6 7, एकूण 7 चॅप्टर जे आहेत हे तुम्हाला 21 दिवसांमध्ये क्लिअर करायचे आहेत वाचून. आता त्याच्यामध्ये फक्त मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व थोडासा मोठा आहे, बाकीचे तुमचे इझी मध्ये होऊन जातात, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, त्याची रिव्हिजन सुद्धा तुमची चांगली पद्धतीने होऊन जाणार आहे. पंचायत राजसाठी किशोर लोटे संदर्भ पुस्तक वापरायचं आहे, आणि एकूण 2 चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. एक म्हणजे पंचायत समिती आणि दुसरा म्हणजे जिल्हा परिषद, हे 2 चॅप्टर्स करायचे आहेत, बाकीचं काही करायचं नाही. आणि एकच पुस्तक वापरायचं आहे किशोर लोटेंचं, बाकीचं काही तर वापरू नका, ठीक आहे. तर हेच करायचं आहे, चांगल्या पद्धतीने करा. पॉलिटीचे मार्क्स, जिओग्राफीचे मार्क आपल्या हातामधून जाता कामा नाहीत, पॉलिटी, जिओग्राफी, इकोचे मार्क्स आपल्या हातामधून अजिबात घालवायचे नाहीत आपल्याला, ठीक आहे. तर हे तुमचं टार्गेट राहील 21 डेजच्या चॅलेंजसाठी. त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे अर्थशास्त्र. अर्थशास्त्रासाठी कोळंबेंचं पुस्तक इथं वापरा, जर तुम्ही किरण देसलेंचं भाग 1 वापरत असाल तर तेच वापरा. एकाच पुस्तकाशी स्टिक राहा चांगल्या पद्धतीने, त्याची रिव्हिजन सतत करत चला. जर तुमचं जरी वाचून झालेलं असेल तर मग त्याला दुसरं कुठलंही अल्टरनेटिव्ह पुस्तक घेऊ शकता. मात्र एक पण चांगलं नाही, सगळं तुम्ही फक्त मटेरियल गोळा करत बसले तर त्याला अर्थ उरत नाही. तर याच्यामध्ये बघा, आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना आणि भारतीय कर रचना हे 2 चॅप्टर चांगल्या पद्धतीने करून घ्या. आर्थिक नियोजन आणि पंचवार्षिक योजना आणि भारतीय कर संरचना हे 2 चॅप्टर चांगले करून घ्या. याच्यावरचे PYQ सोडवा. PYQ ने जास्तीत जास्त तुमचा सिलेबस जो आहे तो चांगल्या पद्धतीने क्लिअर आउट होऊन जातो इकॉनॉमिकचा, आणि ती कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला लक्षामध्ये येऊन जाते. त्याच्यामुळे हे 2 चॅप्टर्स तुम्हाला अर्थशास्त्रामधले तुमचे क्लिअर आउट व्हायला पाहिजेत. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान. सामान्य विज्ञानामध्ये सचिन भस्केंचं पुस्तक इथं वापरा, ठीक आहे. जर सचिन भस्के जर तुम्ही ह्याला जर अल्टरनेटिव्ह हवा असेल तर तुम्ही इथं दीपस्तंभचं पुस्तक वापरू शकता, दीपस्तंभ पब्लिकेशनचं, ठीक आहे. आणि प्लस लुसेंटचं एक पुस्तक तुम्ही इथं वापरू शकता, ठीक आहे. तुम्हाला कुठलंही जे सूट वाटते ते वापरा, काही प्रॉब्लेम येत नाही, पण त्याची रिव्हिजन सतत व्हायला पाहिजे, ठीक आहे. तुम्हाला अल्टरनेटिव्ह सांगितले, सचिन भस्के, जर ते नसेल दीपस्तंभ आणि लुसेंटला कुठलाही ऑप्शन दुसरा नाहीये, ठीक आहे. जर ह्या दोघांमधले एक वापरा किंवा आणि त्याच्यासोबत हे लुसेंट वापरा तरी सुद्धा तुमचे वेल अँड गुड आहे, चांगले इथे स्कोर सायन्सला सुद्धा तुमचा येऊन जातो. मात्र लाईन टू लाईन केअरफुली कन्सेप्ट समजून घेऊन वाचा, कारण ते सूक्ष्म एकदम विचारतात आणि त्याच्यामुळे आपल्याला तिथे लवकर सुटत नाही. लाईन टू लाईन केअरफुली वाचा, काही सुद्धा याच्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. तर याच्यामध्ये प्राणीशास्त्र या विषयामध्ये ऊती आणि ऊतींचे प्रकार हा चॅप्टर संपवा. पेशी सजीवांचे एकक हे 2 चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्या. प्राणीशास्त्रामधले ऊती आणि ऊतींचे प्रकार, पेशी सजीवांचे एकक. नंतर वनस्पतीशास्त्रामध्ये श्वसन आणि प्रकाश संश्लेषण हे 2 चॅप्टर व्यवस्थित करून घ्या. श्वसन आणि प्रकाश संश्लेषण हे 2 चॅप्टर वनस्पतीशास्त्राचे क्लिअर करून घ्यायचे. पुस्तक तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे.
मानवी आरोग्यशास्त्रामध्ये श्वासोच्छवास व वायुविसरण म्हणजे श्वसन संस्था आणि जी उत्सर्जन संस्था आहे या दोन संस्था व्यवस्थितरित्या वाचून घ्या. श्वासोच्छवास आणि वायुविसरण आणि उत्सर्जन संस्था. भौतिकशास्त्रामध्ये कार्य, ऊर्जा शक्ती आणि दाब हे दोन चॅप्टर्स तुमचे संपले पाहिजेत. कार्य, ऊर्जा शक्ती आणि दाब हे दोन्ही चॅप्टर व्यवस्थितरित्या करून घ्या. आणि रसायनशास्त्रामध्ये द्रव्याची संकल्पना, द्रव्याचं रासायनिक वर्गीकरण आणि रासायनिक बंध हे जे 3 चॅप्टर्स आहेत हे व्यवस्थितरित्या तुम्ही संपवून टाका या सायन्स मधले. अतिशय सिंपल असं सायन्स, तुम्ही एकदा वाचायला सुरुवात तरी करा. ठीक आहे. 21 तास तुम्हाला मिळणार. 21 तासामध्ये हे सगळे चॅप्टर्स, 21 तास म्हणजे हे 21 दिवस तुम्हाला दिलेले आहेत. प्रत्येक दिवशी एकच तास तुम्हाला मिळतोय, लक्षात ठेवायचं आहे. 21 तासामध्ये सांगितलेले सगळे चॅप्टर्स तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत वाचून व्यवस्थित. आणि त्याच्या वाटलं तर तुम्ही नोट्स बनवा. जर अवघड वाटते त्याच्या नोट्स बनवा, किंवा नोट्स बनवायचे नसतील तर चांगल्या पद्धतीने हायलाइट करा. तिथे काहीतरी अशी ट्रिक लावून ठेवा की त्याच्यावरती नजर पडली की आपल्याला कळलं पाहिजे की याच्यामध्ये एक्झॅक्टली काय महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर हे व्यवस्थितरित्या तुम्ही करून घ्या. तर हे झालं सामान्य विज्ञानाचं टार्गेट. त्याच्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्ताला सचिन ढवळेंचंच पुस्तक इथं वापरा. एक पुस्तक झालं, बाद झालं, इनफ झालं, त्याचीच उजळणी करा. ज्यांचं मॅथ्स अँड रिझनिंग वीक आहे त्यांनी हे पुस्तक सगळं सोडवून टाका. सगळ्याच्या सगळं पुस्तक सोडवून टाका. दुसरं काही सुद्धा करू नका. हे पुस्तक व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीने करून घ्या. गणितासाठी गुणोत्तर, प्रमाण आणि मिश्रणे आणि व्याज हे 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील. गुणोत्तर, प्रमाण आणि मिश्रणे, व्याज, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे 2 चॅप्टर गणिताचे चांगले करा. बुद्धिमत्तामध्ये अक्षर मालिका, अंक मालिका, परस्पर संबंध आणि विसंगत घटक हे जे 4 चॅप्टर्स आहेत. अक्षर मालिका, अंक मालिका, परस्पर संबंध आणि विसंगत घटक. तर हे 4 चॅप्टर व्यवस्थितरित्या तुम्हाला करायचे आहेत. किती दिवसात? 21 दिवसात. लक्षात ठेवायचं आहे. एकही दिवस अजिबात वाया घालवायचा नाही. दररोज करायचा म्हणजे करायचाच गणित आणि बुद्धिमत्ता. ठीक आहे. सचिन ढवळेचं एकच पुस्तक करायचं आहे. तुम्हाला जास्त पण सांगत नाही. ऍटलीस्ट एक तरी चांगल्या पद्धतीने पुस्तक चांगल्या प्रकारे तुम्ही करून घ्या. ठीक आहे. तर हे झालं गणित आणि बुद्धिमत्ताचं टार्गेट. त्याच्यानंतर चालू घडामोडी. चालू घडामोडीसाठी तुम्ही आपले एमपीसी टाइमचे जे मॅगझिन्स असतील, जीके टुडेचे, हे तुम्हाला आता मराठीमध्ये त्याचं भाषांतर तुम्हाला मी करून देईन. याच्यामध्ये एमसीक्यू राहतील सगळे एका वर्षाचं म्हणजे 2023चं जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 पर्यंतचे सगळे पीडीएफ्स जे असतील हे तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करून देईन. त्याच्यामध्ये जवळपास 200+ प्रत्येक महिन्याचे क्वेश्चन्स, त्याचं आन्सर आणि त्याचं विश्लेषण तुम्हाला त्या पीडीएफ मध्ये मिळून जाईल. त्याची बॅचची अनाउन्समेंट तुम्हाला लवकरच करेन मी. त्याच्यानंतर तुमच्याकडे अजून एक पुस्तक असणं गरजेचं आहे, सिम्प्लिफाईडचं आणि परिक्रमाचं. ठीक आहे. एवढे सोर्सेस जरी केले तरी तुमचा चालू घडामोडीचा स्कोर हा अतिशय चांगला तुमचा येणार आहे. आता तुम्हाला करायचं काय, सिम्प्लिफाईड अंक 29 आणि 30 करा. ठीक आहे. सिम्प्लिफाईड अंक 29 आणि 30. आणि ज्यांच्याकडे अंक नसतील तर त्यांनी डायरेक्ट करंट इयर बुक घ्या आणि ते इयर बुक वाचायला सुरुवात करा. नंतर परिक्रमा, एप्रिल मे जून 2023चं परिक्रमा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. हे परिक्रमा व्यवस्थित एकदा वाचून घ्या. नंतर आपले एप्रिल मे जून 2023चे पीडीएफ मॅगझिन्स, आता जे कोणी बॅचमध्ये आहेत त्यांना ऑलरेडी मी पीडीएफ दिलेलंच आहेत, तर त्यांचं ऑलरेडी रनिंगच चालू आहे. ठीक आहे. पण याची एकच बॅच काढून एका वर्षाची, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या पीडीएफ ज्या असतील त्या अवेलेबल तुम्हाला मी करून देईन. त्या तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून वाचायला सुरुवात करा. म्हणजे तुमचे जीके टुडेचे एमसीक्यू सुद्धा तुमचे क्लिअर आउट होऊन जातील. म्हणजे आपण काही सुद्धा मागं ठेवणार नाही, तर व्यवस्थितरित्या आपल्याला क्लिअर करायचं आहे. आपलं टार्गेट प्रिलिमचं कमीत कमी 60+ टार्गेट आपल्याला ठेवायचं आहे. ओके. म्हणजे एकदा 60+ तुम्ही गेला, निश्चितपणे तुमचे मेन्स कोणत्या ना कोणत्या तरी पोस्टसाठी तुम्ही इलिजिबल 100% तिथं होणार आहात. ठीक आहे. तर हे झालं तुमचं चालू घडामोडीचं टार्गेट. त्याच्यानंतर आता राज्यसेवा आणि याच्यासाठी पण सांगू देतो राज्यसेवेसाठी काय करायचं आहे. आता इतरपर्यंतचा सिलेबस जो आहे तो राज्यसेवेला सुद्धा कॉमनच आहे, लक्षात घ्या. आता राज्यसेवेच्या प्रिलिमसाठी फक्त प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि पर्यावरण हे 2 विषय फक्त वेगळे आहेत. तर प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहासासाठी तुम्ही विठ्ठल पुंगळे यांचं पुस्तक वापरा. याच्यामध्ये तुम्हाला महाजनपदे आणि संगमयुग हे 2 चॅप्टरचं टार्गेट राहील. महाजनपदे आणि संगमयुग प्राचीन भारताच्या इतिहासासाठी आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी मुघलकालीन प्रशासन, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन आणि सूरघराणे अशी 2 चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी. एकच पुस्तक वापरायचं, विठ्ठल पुंगळेचं, पाठ करून टाका. दुसरं काही सुद्धा करू नका. हे एकच चांगलं पुस्तक चांगल्या प्रकारे करा. ठीक आहे. कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. त्याच्यामुळे जर एक तरी पुस्तक चांगलं करून गेलो, त्यातले क्वेश्चन्स आले तर आरामामध्ये सुटू शकतात. पण जर ढीक जर तुम्ही करायला गेला, हाताला काहीच लागणार नाही, तुमच्या विनाकारण वेळ हातामधून वाया जाईल. तर प्राचीन भारताच्या इतिहासासाठी महाजनपदे आणि संगमयुग, मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी मुघलकालीन प्रशासन, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन आणि सूरघराणे हे चॅप्टर्स तुम्ही व्यवस्थितरित्या क्लिअर करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पर्यावरणासाठी तुषार घोरपडेंचं एकच पुस्तक वापरायचं तुम्हाला. ठीक आहे. एकच पुस्तक वापरा तुषार घोरपडेंचं. ह्याच्यामध्ये एकूण 3 चॅप्टर्स तुम्ही क्लिअर करून घ्या. पर्यावरणीय समस्या, शाश्वत विकास आणि परिस्थितिकी काही मूलभूत संकल्पना. ठीक आहे. पर्यावरणीय समस्या, शाश्वत विकास, परिस्थितिकी काही मूलभूत संकल्पना एवढंच करायचं आहे. एकच पुस्तक इथं वापरायचं आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे वाचनाची आवड तुम्हाला असणं फार गरजेचं आहे.
ठीक आहे. वाचन केल्याशिवाय सिलेबस कव्हर अप होणार नाही. आणि काय सिलेबस कव्हर करायचं आहे, टाइम टेबल कसं असलं पाहिजे, कोणते संदर्भ पुस्तक वापरायचे आहेत, हे सगळंच याच्यामध्ये सगळंच तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता फक्त उरलाय एकच विषय की तुमचं एक्झिक्युशन तुम्ही करणार आहात का आणि हे चॅनल तुम्ही ऍक्सेप्ट करणार आहात का. चॅलेंज जर ऍक्सेप्ट करणार असाल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्कीच लिहा चॅलेंज ऍक्सेप्टेड म्हणून. आणि ज्यांनी याच्या आधी पहिलं चॅलेंज पूर्ण केलेलं असेल त्यांनी सांगा चॅलेंज कम्प्लिटेड म्हणून, असं तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकताय. ठीक आहे. जर तुम्ही चॅलेंज ऍक्सेप्ट करत असाल तर निश्चितपणे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅलेंज ऍक्सेप्टेड. व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.